वेलकम टू मनीषा अँड मसाले. चला, आजची आपली रेसिपी आहे कांदा भजी. त्याला खेकडा भजी म्हणतात. पावसाळा म्हणलं की भजीचे प्रकार थोडेसे जास्त बनतात घरामध्ये. तर त्याच्यासाठी मी कांदा घेतलेला आहे. 4 कांदे घेतलेत. असे उभ्या साईज मध्ये कट करून घेतलेले आहेत, पातळ पातळ असे. अशा प्रकारे पातळच कट करायचे. जाड वगैरे नाही ठेवायचा, म्हणजे एकसारखेच पातळ करायचा कांदा. जाड पातळ असं नाही कट करायचा, मग भजी एकसारखे असे छान होतात. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय. मीठ जास्त टाकायचं नाही, नाहीतर लगेच भजी खराट होतात ते. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा टाकलेला आहे मीठ. तुम्ही जसं कांदा घ्याल किती कमी जास्त करू शकता मिठाचं प्रमाण. आता याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा घेतलाय. ते पण आपण हातावरती असं चोळूनच टाकायचा, त्याच्यामुळे चव छान येते. आणि आता ओवा आणि मीठ आपण ह्या कांद्याला चोळून घ्यायचं एकसारखं सगळ्या कांद्याला. म्हणजे काय होतं, थोडंसं पाणी पण सुटतं आणि कांदा पण असा मऊ असा होतो. असं चोळून घ्यायचं आणि सगळा कांदा असा सुट्टा सुट्टा होतो. आणि कधी पण असं चोळल्यानंतर जास्त वेळ कांदा ठेवायचा नाही. लगेच त्याला आपल्याला पीठ लावून घ्यायचंय. जास्त तुम्ही ठेवलं की तेवढं पाणी सुटणार आणि मग पीठ जास्त त्याच्यामध्ये आपल्याला घालायला लागणार. अशा प्रकारे झाला पाहिजे. आता याच्यामध्ये मी अर्ध्या चमच्याला पण कमी अशी साखर टाकलेली आहे. साखरेमुळे काय होतं, कलर पण छान येतो आणि जेव्हा आपण तळतो तर कांदा थोडा करपट होतो, तर त्याची पण चव साखरेमुळे छान लागते. आता याच्यामध्ये मी 1-2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर, हे पण मिक्स करून घ्यायचं. थोडासा करपट लागतो ना कांदा, त्यामुळे साखरेने छान लागते भजी अशी, म्हणजे कुरकुरीत पण होतात आणि चव पण छान येते त्याच्यामुळं. आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागल तेवढंच आपण पीठ टाकणार आहे, एकदाच नाही टाकायचं. जेवढं मावेल त्याच्यामध्ये तेवढंच थोडं थोडं आपण त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. पीठ जास्त टाकायचं नाही या भजीला. थोडंसं असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं ते पीठ. आता अजून थोडंसं बेसनचं पीठ टाकूया त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं. असं कांदा दिसलाच पाहिजे. टोटल 5 चमचे टाकले मी बेसन. असं एकदम घट्ट नाही करायचं हे पीठ. आणि याच्यामध्ये आता कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्याच्यामध्ये. जास्त नाही टाकायचं, 1च चमचा टाकायचं आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आणि हे भजी करताना असं म्हणजे आपण दुसरे गोल भजी जसे टाकतो तशा प्रकारे हे भजी टाकायची नाहीत. हे खेकडा भजीचा आकार येण्यासाठी भजी 4च बोटांनी ते पीठ घ्यायचं आणि टाकायचे. असं डायरेक्ट उचलून गोल असं नाही टाकायचं ते भजी. असे टाकले की तुम्ही आकार येणार नाही त्याला खेकडा भजी. अशा पद्धतीने एकच साईडनी प्रत्येक भजी टाकताना असं एक साईडनीच ते घ्यायचं पीठ आणि टाकायचं आपण तेलामध्ये. आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता मी याच्यामध्ये भजी टाकून घेते. गॅस मिडियमच आहे. आता एक एक करून असं याच्यामध्ये जेवढे बसतील तेवढे भजी टाकून घेऊया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्त जर तापलेला असेल तर थोडासा गॅस बारीक करू शकता, पण याला एवढं काही बारीक करायची गरज नसते. मिडियम गॅसवरती सुद्धा छान असे होतात. बारीक पण एकदम केला तर मऊ पडू शकतात भजी. टाकल्यानंतर लगेच ते असे फ्राय पण झाले पाहिजे. अशा प्रकारेच घ्यायचे टाकून सगळे, म्हणजे आकार छान येतो. आता ह्याला गोल्डन कलर दिसेपर्यंत आपण हलवायचं नाहीये. अशा प्रकारे थोडंसं वाटलं की गोल्डन कलर व्हायला लागलाय की लगेच आपण त्याला पलटी करून घ्यायचे. आता हे आपण असे चांगले सगळे पलटे करून घ्यायचे आणि मिडियम गॅसवरतीच आपण त्याला चांगलं एकदम असं मस्त कलर येईपर्यंत चांगले असे फ्राय करून घ्यायचे. पटदिशी होणारी असं ही रेसिपी आहे भजी. आणि सगळ्यांना आवडणारे असं भजी म्हणलं की प्रत्येकाला आवडतातच. आता हे मस्त आपण अशा प्रकारे फ्राय झालेले आहेत. आता हे काढून घेऊया आणि आता दुसरे पण आपण असेच फ्राय करून घेऊया.
अशा प्रकारे आपले खेकडा भजी तयार झालेले आहेत. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि कसे झालेत ते मला कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.